कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्मग्नं निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके, शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा नामवा जयाने सदा वास नामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरी जरी वनधेनु आठवी वत्स नित्य, जनकरी कामे बालका पाचितित्त। तदुपरी गुरुमाई लेकुराटे विप्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदी न कळे, अज्ञान मी लेकरू घाली गे मम प्रेम पाकर सदा दूरी नको गे धरू। प्रेमे पाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरु राजयानित तुम्हा माझे असो वंदन। आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भाविक श्रोते हो, आज आपण 6व्या दिवसाचा भागवताचा कथाभाग बघणार आहोत। 6व्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा कथाभाग म्हणजे पहिला भाग। आपण काल पाहिलं की कंसाचा वध झाला। कृष्ण परमात्मा कंसाचे आणि त्याचे 8 भाऊ मारले आणि रामकृष्ण कारागृहाकडे वळले। कंस मारल्यानंतर मथुरेमध्ये आनंद झाला। लोक नगारे वाजवू लागले, सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। कृष्ण बलरामानं वसुदेव देवकीची बंधनातून मुक्तता केली, त्यांना वंदन केलं। त्यांनी पुत्रस्नेहाने दोघांना आलिंगन दिलं। रामकृष्ण देव आहेत या भावनेने त्यांनी हात जोडले। कृष्ण मात्र नम्रतेने म्हणाले, आदराने म्हणाले, आई बाबा, आम्ही तुम्हाला सुख देऊ शकलो नाही, आम्हाला तुमच्याजवळ राहता आलं नाही, तुमच्या लालन पालनाचा लाभ आम्हाला मिळाला नाही आणि आमच्या बालपणाचा सहवास तुम्हालाही लाभला नाही। वयाची 9-10 वर्षे अशीच गेली। नंद बाबा यशोदा, तुम्हा दोघांनाही आम्ही कधीच अंतर देणार नाही। तुम्ही आणि नंदबाबांनी आमचे खूप लाड केले, आमचं पालनपोषण केलं। नंदबाबांनी यशोदेने आमचं संपूर्ण संगोपनच केलं। त्यामुळं आम्ही तुमच्या दोघांमध्ये काही फरकच मानत नाही। तुम्ही आमचे जन्म देणारे माता पिता, तर आमचं संगोपन करणारे नंदबाबा आणि यशोदा हे माता पिता आहेत। नंदबाबाच्या डोळ्यात अश्रू आले होते, तेही बरोबर होते। नंतर बलराम आणि श्रीकृष्ण नंदबाबांना, गोपाळांना, सर्वांना सांगितलं की आता तुम्ही नंदगावाला जावं, यशोदा मातेला सांभाळा, त्यांना समजावून सांगा, गवळणींना समजावून सांगा। अशा रीतीने नंदबाबा आणि सगळे गोपाळ नंदगावला निघून गेले। त्यानंतर यांनी कृष्ण परमात्मांनी उग्रसेन राजाची कारागृहातून सुटका केली। उग्रसेन राजाला राज्याभिषेक केला।
नंतर कृष्ण परमात्माचं आणि बलराम दादाचं उपनयन संस्कार झाले. उपनयन संस्कारानंतर ते गर्गाचार्याकडे शिक्षणासाठी गेले. गर्गाचार्य गुरुने त्यांचं मार्गदर्शन केले. मध्य प्रदेशामध्ये अवंतीपूर इथे सांदीपनी ऋषीचा आश्रम आहे. त्या सांदीपनी ऋषीच्या आश्रमात उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या तीरावर बलराम आणि श्रीकृष्णाचं शिक्षण झालं. सांदीपनीच्या आश्रमात जाऊन त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलेलं आहे. आता खरं म्हणजे कृष्ण परमात्माला बलराम दादाला शिक्षणाची आवश्यकताच नव्हती. परंतु भूतलावरती सामान्य माणसाप्रमाणे मनुष्य अवतार घेऊन ते या भूतलावरती जन्माला आले होते. आणि मग भूतलावरती मनुष्य अवतार घेतल्यामुळे मनुष्याप्रमाणे त्यांना उपनयन त्यानंतर शिक्षण हे सगळं करणं भागत होतं. खरं तर जे जे शिकवावे त्याशी तेथे आधीच ठावीत यायचे. काय शिकतील गुरुकुल तयार, सगळं त्यांना ज्ञात होतं. ब्रह्मांडाचे नायक परमात्मा परमेश्वर होते. या ठिकाणी सगुण रूप घेऊन त्यांनी अवतार घेतला होता. पण कधी ते सांदीपनी ऋषीच्या आश्रमात असं त्यांनी वागले नाही की मला सगळे येत नाही, मी सगळं अंतर्ज्ञानी, मी ज्ञानी. अजिबात नाही. गुरुचा तर अजिबात अवज्ञा केली नाही. गुरुकुलातील इतर विद्यार्थ्याप्रमाणे ते तिथं शिकले, शिक्षण घेतलं. गुरुकुलात जाऊन त्यांनी इतर विद्यार्थ्याप्रमाणे वनात जाऊन लाकडे आणली, मोळ्या आणल्या. अशा रीतीनं गुरुकुलामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुरुला विचारलं की गुरुजी मी तुम्हाला काय दक्षिणा द्यावी. त्यावेळेस गुरुमाय मात्र बोलल्या. गुरुमाय म्हणाल्या, कृष्णा, आमची एकच इच्छा आहे की 12 वर्षापूर्वी आमचा पुत्र या समुद्रामध्ये शंखासूर नावाच्या राक्षसांनी गिळंकृत केला. तो जर पुत्र तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झाला तर आम्हाला आनंद होईल आणि ती तू आम्हाला गुरुदक्षिणा द्यावी. मग कृष्ण परमात्मा शोध घेण्यासाठी निघाले असताना तो पंचजन्य नावाचा शंखासूर समुद्रामध्ये शंखामध्ये माशाच्या रूपात दिसला आणि कृष्ण परमात्म्याने त्याच्याशी युद्ध केलं. पण युद्धामध्ये तो मारला गेला. मारल्या गेल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पाहिलं, त्याच्या पोटामध्ये काही तो मुलगा प्राप्त झाला नाही. आणि म्हणून मग श्रीकृष्ण परमात्मा तिथून सरळ यमदरबारात आले. आम्ही यमदरबारामध्ये आल्यानंतर यमराजाला विनंती केली. यमराजानं त्यांच्या गुरुचा 12 वर्षापूर्वीचा पुत्र होता तो परत केला. श्रीकृष्ण परमात्माने येऊन ती गुरुदक्षिणा गुरुला आणि गुरुमाईला दिली. आता कृष्ण परमात्मा गोकुळात परत आले. वृंदावन मथुरेत परत आल्यानंतर कृष्ण परमात्माला त्यांनी आपलं उद्धवाला मथुरेत बोलावून घेतलं एकांतात आणि सांगितलं, उद्धवा तू गोकुळात जा. गोकुळामध्ये नंद, यशोदा, गोप गोपी सर्वांना भेटून ये. त्यांना माझा विरह झाला, तो विरह तू दूर कर. तसेच गोपींना निर्गुण निराकारचा उपदेश कर, म्हणजे त्यांना माझा विरह होणार नाही. उद्धव गोपींना उपदेश करण्यासाठी गेलेला बघा. आता उद्धव हा निर्गुण निराकारी आहे. निर्गुण ज्ञानाच्या पक्षाचा आहे, तर गोपी ह्या सगुण भक्तीच्या पक्षाचे आहेत. गोपीमध्ये शुद्ध प्रेमालक्षणा भक्ती आहे. आणि खरं म्हणजे भक्तीसाठी केवळ ज्ञान नाही तर ज्ञानाबरोबर भक्तीची आवश्यकता आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य तिन्ही गोष्टी हव्यात. उद्धव जो मात्र सगुण भक्तीचा
कमी प्रभाव होता, कमी होती सगुण भक्ती. निर्गुण निराकारचं ज्ञान भरपूर होतं. गोपीमध्ये सगुण भक्ती भरपूर होती, पण निर्गुण निराकारचं ज्ञान कमी प्रमाणात होतं. आणि म्हणून सगुण निर्गुणाचं ज्ञान, दोन्हीचं ज्ञान असून वैराग्य असेल तर भगवंताची प्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी कृष्ण परमात्माचा हेतू असा होता की या विदुराला, आपल्या या उद्धवाला सगुण भक्तीचं गोपीकडून ज्ञान मिळावं आणि गोपींना उद्धवाकडून निर्गुण भक्तीचं ज्ञान मिळावं. या हेतूनं भगवंतानं उद्धवाला गोपीकडे पाठवलं. उद्धव गोपीकडे आला. उद्धव आल्यानंतर त्याने पाहिलं की या गोपींचं कृष्णाच्या बद्दलचं सगुण भक्तिप्रेम फार आहे. त्यानं ते प्रत्यक्ष ऐकलं, अनुभवलं. त्याला धन्य वाटलं आणि त्याच्या लक्षात आलं की निर्गुण निराकार ज्ञानाला भक्तीची जोड आवश्यक आहे आणि सगुण भक्तीला ज्ञानही आवश्यक आहे. कृष्ण परमात्मा काय आहे? देही म्हणजे सगुण आणि निर्गुण म्हणजे अदेही. निर्गुण ब्रह्मसाक्षात्कार डोळ्यानं होतो, तो अनुभवायला पाहिजे. आता खरं कृष्ण परमात्माचं स्वरूप हे सगुण नव्हतं, ते निर्गुण निराकार होते. पण गोपी त्यांना सगुण रूपातच मानत होते आणि सगुण भक्तीच करत होते. त्या सांगत होत्या, कृष्ण आमचं रक्षण केलं, पुतनापासून, शक्टासुरापासून, तृणावरपासून, आघासुरापासून, बकासुरापासून हे आधी राक्षस त्यांनी ठार केले. इंद्राच्या कोपापासून आमचं रक्षण केलं. त्याच्या सर्व सगुण लीलांचं स्मरण करत करत त्या त्याचं चिंतन करत होत्या. हीच त्या गोपींची सगुण भक्ती होती. नंद बाबा देखील सगुण भक्तीने त्यांचा कंठ दाटून येत होता. त्यांनी पाहिलं सगळे या कृष्णाला सगुण भक्तीनं मानणार आहेत आणि म्हणून या सगुण भक्तीचीच इथे जास्त उपासना करतात. आता भगवंतानं सांगितलेला निर्गुण निराकारचं ज्ञान द्यावं, पण निर्गुण निराकारचं ज्ञान कसं द्यायचं? गोपीने त्याला पाहिल्याबरोबर पहिला प्रश्न विचारला, कृष्ण कसा आहे? तो गोकुळात केव्हा येईल? कृष्ण आमचा जीव की प्राण आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने तो कृष्णच आम्हाला दिसतो. तो मुरली वाजवला ना. असं त्या कृष्णाचं सगुण साकार रूप त्या गोपी त्याच्यासमोर मांडत होत्या, पटवून देत होत्या. या प्रत्येक गोष्टीत आम्हाला कृष्ण भासतो, दिसतो आणि त्या कृष्णाच्या सगुण लीला केलेल्या वस्तू दाखवत होत्या. पहा, कृष्णाचा पाळणा, ही कृष्णाचे दागिने, ही कृष्णाचे कपडे, ही कृष्णाची मुरली, ही कृष्णाची उखळी. त्याला आश्चर्य वाटलं. म्हणला तो थक्क झाला, काय ही सगुण भक्ती? आता यांना ब्रह्मज्ञान कसं सांगावं? उद्धवाच्या पुढे फार मोठं कोडं पडलं होतं. उद्धवाच्या मनामध्ये कृष्णाच्या सगुण भक्तीबद्दल नितांत प्रेम निर्माण झालं, पण गोपीच्या मनामध्ये अजून निर्गुण निराकाराबद्दलचं प्रेम उत्पन्न होत नव्हतं. त्या म्हणाल्या, आम्हाला ते कृष्णाचं सगुण रूपच दिसतं. ध्यानी, मनी, स्वप्नी, जागृती, सुसुप्ती, आम्हाला त्या कृष्णाच्या सगुण रूपाशिवाय दुसरं काही दिसत नाही. दही दूध लोणी खाणारा कृष्ण, सोंगाड्यासह खेळ खेळणारा कृष्ण. अरे म्हणाले उद्धवा, आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही. पती आहेत, मुलं आहेत, सुना आहेत, घर आहे, सगळं धन आहे, पण फक्त आमचा सानूला कृष्ण नाही. आता उद्धव म्हणाले, गोपींनो, तुम्ही एक लक्षात घ्या. तुम्हाला जो हा विरह होतो तो तुम्ही त्या कृष्णाचं सगुण स्वरूप मानता. म्हणून कृष्णाचं दुसरं एक रूप आहे, तो निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकार रूप त्याचं दुसरीकडे कुठे नाही, तर तुमच्या आमच्या हृदयातच आहे. पण तुम्ही निर्गुण निराकार रूपाला मानतच नाहीत आणि म्हणून सगुण रूपाला मानण्यामुळं तुम्हाला हे खरं दुःख आहे. तुम्ही जर कृष्णाला निर्गुण निराकार मानलं तर कृष्ण कुठं गेलाच नाही, तो तुमच्या हृदयातच आहे, लक्षात ठेवा. आणि असा निर्गुण निराकार असणारा कृष्ण, त्याला अवयस नाही तर तो मुरली कसा वाजवेल? तुम्ही थोडा विचार करा. सामान्य दृष्टीनं मनुष्य सगुण रूपात पाहतो त्याला, पण दिव्य दृष्टीने त्यांना निर्गुण रूपात पाहता येतं. ज्याचं मन निर्मळ, पवित्र, शुद्ध, त्याला तो निर्गुण रूपातही दर्शन देतो.
आणि मग गोपीनो तुमच्या मनामध्ये कृष्ण भेटीची तळमळ का, विरह का? अहो तो नाही का? तो इथेच आहे, तो कुठे नाही, तो तुमच्या या ठिकाणी, तुमच्या प्रत्येक वस्तूमध्ये, तुमच्या कणाकणामध्ये आहे. तो सारं विश्व भरून व्यापक आहे. मग तो गोकुळात नाही का? अहो तो तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे, चराचर सृष्टीत आहे. तो तुमच्या बुद्धीचा प्रेरक आहे. तो त्याच्यामुळं तुमच्या कानानं ऐकू येतं, त्याच्यामुळं तुमच्या डोळ्यानं दिसतं. आणि कृष्णाच्या सत्तेनंच हे सगळं चालतं. त्यामुळं कृष्ण परमात्मा निर्गुण निराकार रूपात आहे. तो तुमच्या आमच्या हृदयात आहे, हे लक्षात ठेवा. गोपी म्हणाल्या त्या कृष्णाचं आम्हाला, ते निर्गुण निराकाराचं आम्हाला ते ज्ञान देऊ नको, आम्हाला सगुण रूपातला कृष्ण दाखव. तो म्हणाला, जोपर्यंत तुम्हाला निर्गुण निराकाराचं ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत तुमचा विरह नाहीसा होणार नाही. काष्टात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, दागिन्यामध्ये सोनं आहे, तसा कृष्ण हा सर्वत्र तुमच्या आमच्या हृदयात आहे, लक्षात ठेवा. त्याने सांगितलं आम्हाला हे शुष्क तत्त्वज्ञान नको, आम्हाला तो सगुण रूपातला कृष्ण हवा. अरे त्या कृष्णाला बघण्यासाठी आमची अवस्था त्या मासुळीसारखी झाली, जलबीन मछली झाली. उद्धवला जो डोळ्यानं दिसतं ना ते सगळं नाशिवंत आहे. म्हणून या दिसणाऱ्या वस्तूतून, पसाऱ्यातून लक्ष काढा आणि त्या अलक्षणाचं, त्या अलक्ष्याचं, त्या निर्गुण निराकार कृष्ण परमात्माचं चिंतन करा. तुम्हाला कृष्ण परमात्माचा अनुभव येईल. आम्हाला नको म्हणले ते तुझं निर्गुण ज्ञान, आम्हाला तो मुरली वाजवणारा कृष्ण पाहिजे. उद्धव मनाला सोने जसं अलंकारानं नटतं, सूत जसं वस्त्रानं नटतं, तसं कृष्ण हा जगतरूपानं नटलेला आहे. या जगतामध्ये सगळीकडे कृष्ण आहे, सगळीकडे त्याचं निर्गुण निराकार रूप आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या हृदयात तो आहे, तो तुमच्या आमच्या हृदयात पण आहे. तो बाहेर शोधून सापडणार नाही. अद्वैत ब्रह्माचं ज्ञान उद्धव देऊ लागलेलं आहे. त्यांनी सांगितलं, हे पा म्हणाले, शिंपल्यामध्ये मोती आहे. मग मोती जर शोधायचा तुम्हाला, तर तो मोती तुम्हाला कुठे शोधावा लागेल? पाण्यामध्ये शोधावा लागेल, वाळूवर शोधून सापडणार नाही. तसा मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे, पण मृग त्याचा सुवास आला की सगळीकडे गवतावर पाहतो, गवत हुंगू लावतो, इकडे तिकडे पाहतो. अरे तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा विसरलाशी. अरे मृगा, तो कस्तुरी दुसरी तिकडे पाहू नको, तो तुझ्याच बेंबीमध्ये आहे, तुझ्याच पोटामध्ये आहे. तसा भगवंत दुसरीकडे पाहू नका, तो तुमच्या हृदयातच आहे. आणि तो हृदयातला भगवंत कळाला की मग तुम्हाला विरह होणार नाही. तुम्ही आठवा, कृष्ण परमात्मानं जाताना तुम्हाला सांगितलं होतं की माझी एक मूर्ती तुमच्याजवळ राहील आणि दुसरी मूर्ती तिथं कार्य करेल. ती मूर्ती आजही तुमच्या हृदयात आहे, लक्षात ठेवा. आणि मग मात्र गोपींनाही पटलं आणि त्यांनी कृष्ण याला नमस्कार केला उद्धवाला आणि सांगितलं की आम्हाला तुझंही म्हणणं पटलेलं आहे. मग ज्यावेळेस उद्धव नंदगावहून परत आल्यानंतर कृष्णाला भेटले मथुरेत. कृष्णाने त्यांना कडकडून मिठी मारली. कृष्ण म्हणाले, उद्धवा तू उत्तम कामगिरी केलीस. आणि कृष्णानं त्या उद्धवाला शाबासकी दिली. अशा प्रकारे उद्धवानं गोपींना निर्गुण निराकारचं ज्ञान करून दिलं. मला आता या कंस मारल्या गेला ही बातमी जरासंधाला कळाली. जरासंधाला 2 मुली होत्या, एक अस्ती आणि दुसरी प्राप्ती. या दोन्ही त्यांनी कंसाला दिल्या होत्या. कंस मरण पावल्यावर या दोघी आपल्या पिता जरासंधाकडे आल्या. जरासंधा मगध देशाचा राजा होता, दुष्ट होता, दुर्गुणी होता, दुराचारी होता. कृष्णामुळं आपल्या मुलीवर वैधव्याचा प्रसंग आला, वैधव्य प्राप्त झालं कृष्णामुळं. जरासंधाला राग आला आणि जरासंधाने प्रतिज्ञा केली की मी सर्व पृथ्वी यादव रहित करील. गंमत पहा, मध्यंतरीचा बराच काळ शांततेत गेला.
पण सुरुवातीच्या काळामध्ये या उग्रसेन आणि जरासंधाचं नेहमी युद्ध व्हायचं. या भूतलावरती द्वापार युगामध्ये दोनच बलाढ्य राजे होते, एक उग्रसेन आणि दुसरा जरासंध. या उग्रसेनच्या बाजूनं कुरु, पांचाळ, सुरसेन आदी होते, तर जरासंधाच्या बाजूनं शिशुपाल, दंतवक्र, पौंड्रक, दुर्योधन हे सगळे त्याच्या बाजूने होते. म्हणजे दोन बलाढ्य राज्य होते आणि त्यांचे हे बाकीचे छोटे छोटे गणराज्य त्यांच्याबरोबर मदतीला होते. आणि म्हणून नेहमी युद्ध व्हायचं तर त्या उग्रसेनामध्ये आणि जरासंधामध्ये अनेक वेळा. शेवटी लोक या युद्धाला कंटाळले. कंटाळल्यानंतर या जरासंधाने एक युक्ती केली. जरासंधाने उग्रसेन राजाशी संबंध प्रस्थापित केला. उग्रसेन राजाचा मुलगा कंस याला जरासंधाने आपल्या 2 कन्या दिल्या, अस्ती आणि प्राप्ती. आणि तेव्हापासून या 2 बलाढ्य राज्यामधलं युद्ध बंद झालं. कंसाच्या विवाहापासून तर आत्तापर्यंतचा काळ अगदी शांततेत गेला. पण आधी युद्ध होत होतं, सतत युद्ध व्हायचं. पण आज कंसच मारला गेला. आणि म्हणून परत या जरासंध आणि उग्रसेन यांचा परत जुना वैर उफाळून आलं आणि परत युद्ध सुरू झालं. आता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जरासंधानं कृष्ण परमात्मावर 17 वेळा हल्ला केला. 17 वेळा हल्ला केला आणि प्रत्येक वेळेस तो काय करायचा, सैन्याची जमावजमाव करायचा आणि मथुरेवर हल्ला करायचा. मथुरेवर हल्ला केला की कृष्ण परमात्मानं बलराम दादाने त्याचं सगळं सैन्य ठार करायचं आणि त्याला सोडून द्यायचं. त्यानं परत जायचं, परत त्यानं सैन्य गोळा करायचं आणि परत युद्ध करायचं. असं 17वें युद्ध झालं. पहिल्या वेळेस जेव्हा त्यांनी सैन्याची जमावजमाव करून मथुरा नगरीला वेढा दिला, तो वेढा पाहिल्यानंतर उग्रसेन राजे भयभीत झाले. त्याने कृष्णाला सांगितलं, या संकटातून सोडवण्याची विनंती केली. कृष्ण म्हणला, काळजी करू नका, कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा हे आपल्या चतुरंग दलासह युद्धाला आले. बलराम दादाने शंख फुंकला आणि अशा रीतीनं यावेळेस त्या रुक्मियाकडून, या जरासंधाकडून रुक्मिया, शिशुपाल, दंतवक्र सगळे सैन्यासह हजर होते. हे युद्ध 27 दिवस चाललं. आणि या 27 दिवसाच्या युद्धामध्ये त्याचं 23 औक्षणी सैन्य बलराम दादाने कृष्णाने ठार केलं. आणि त्याला जेरबंद केल्यानंतर कृष्ण परमात्म्याने सोडून दे, परत तो सैन्य जमा करून परत आपण सैन्य करू. कारण हे सैन्य दुष्ट, दुर्गुण, दुराचारी. आपला हेतूच्या भूतलावरती या सृष्टीचा भार हलका करायचा आहे, पापाचा भार हलका करायचा आणि याचं पापी सैन्य कापून काढायचं. म्हणून त्याला बांधलं होतं. पण बलराम दादानं कृष्णाचे आदेश ऐकून त्याला सोडून दिलं. तो देशाला निघून गेला. त्यानं परत सैन्य जमा केलं, परत युद्ध केलं. असा 17 वेळेस युद्ध केलं. 17 वेळा जरासंधाला बलराम आणि श्रीकृष्णानं हरवलं. आता तो शांत बसला. काय झालं त्याचं, शांत झाल्यानंतर जरासंधाने युद्धच बंद केलं. त्यानं पाहिलं 17 वेळा आपण त्याच्यावरती युद्ध केलं, 17 हल्ले त्यांनी परतून लावले, प्रत्येक वेळेस आपली नामुष्की झाली, आपला अपमान करून आपल्याला सोडून दिलं. आता आपण काही कृष्णासमोर टिकू शकत नाही. पण नारद मुनी एकदा जरासंधाकडे आले. नारदाने जरासंधाला समजावून सांगितलं, अरे तू का घाबरतोस, तू तीळमात्र खचून जाऊ नको. एक लक्षात घे म्हणले, तुला मी युक्ती सांगतो. कालयवन हा महाशूर पराक्रमी राक्षसी राजा आहे आणि त्याचा यादवाकडून पराभव होणारच नाही. तो काळाचा काळ आहे. त्याची मदत घे आणि त्याच्या मदतीनं तू कृष्णावर आणि बलरामावर हल्ला कर. तुम्ही दोघं असल्यानंतर या ठिकाणी कृष्ण बलरामाचा निभाव लागणार नाही. नारद मुनीनं सांगितल्याप्रमाणे ते म्हणणं जरासंधाला पटलं आणि जरासंधानं जाऊन कालयवनाशी सख्य केलं, मैत्री केली. कालयवनाला समजावून सांगितलं की मी 17 वेळेस युद्ध केलं, पण माझा पराभव झाला, पण तू महापराक्रमी आहेस आणि पराक्रमी असल्यामुळे तू काळाचा काळ आहेस.
आणि तुझा यादवाकडून पराभवच होणार नाही ही माझी मला पक्क खात्री आहे, म्हणून तू मला मदत कर. काल येऊन तयार झाला. आता काल येऊन तयार झाला हे कारस्थान श्रीकृष्णाच्या कानावर गेलं. श्रीकृष्णाला हेराकडून ही बातमी कळाली की काल येऊन आणि जरासंध हे स्वतः युद्धाची तयारी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात युद्ध करून सगळ्या यादवांना ठार करणार आहेत, मथुरेला पूर्ण वेढा देणार आहेत. असं बातमी कळल्यानंतर कृष्ण परमात्माने विचार केला की एका वेळी जर आपण जरासंधाला हरवू शकलो, पण काल यवनाचं सैन्य जर आलं, त्या दोघांचं सैन्य असेल तर त्या दोन्ही सैन्याच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. म्हणून बलरामाने श्रीकृष्णाने विचारलं की काय करावं. असा विचार करत असताना मग आमच्या कृष्ण परमात्माने विचार केला की आपण काय करू की या यादवांना कुठेतरी दूर नेऊन आपण ठेवू. आणि मग कृष्ण परमात्मानं काय केलं की विश्वकर्म्याला बोलावून घेतलं आणि विश्वकर्म्याला बोलावून घेऊन त्याने सांगितलं की या द्वारकेला समुद्रामध्ये एक मोठा किल्ला बांधावा आणि त्या किल्ल्यामध्ये एक सुवर्णनगर बांधा. त्या सुवर्णनगरामध्ये या यादवांना मी सुरक्षित स्थळी नेऊन ठेवेन आणि नंतर मग शत्रूशी युद्ध करेन. त्याप्रमाणे विश्वकर्म्याने एका रात्रीच समुद्रामध्ये सुंदर किल्ला बांधला, ती सोन्याची द्वारका. तो 12 योजन विस्तीर्ण होता. सुंदर नगर, त्याचं नाव द्वारका. तिथे रात्रीतून योग मायेनं कृष्ण परमात्मानं सगळ्या यादवांना रथ, सारथी, प्रजा, आयुध, धन, धान्य, पशु आदी सगळ्यांना बळीराम दादा सोबत द्वारकेत नेऊन ठेवलं. आणि कृष्ण परमात्मा एकटाच मथुरेत थांबला. आता रात्रीतून झोपेत हे सगळे यादव त्या ठिकाणी आले होते. सकाळी जेव्हा त्यांना जाग आला तेव्हा त्यांनी ती सगळी जागा अनोळखी वाटली. भोवताली पाहिला सगळा समुद्रच समुद्र. तेव्हा सगळे एकदम चपापले. आणि जेव्हा त्यांना खरी हकीकत समजली तेव्हा ते श्रीकृष्णाची लीला आगाध आहे असं म्हणून आनंदात राहू लागले. कृष्ण परमात्मानं त्यांना ते झोपेत असतानाच रात्रीतून त्यांच्या साहित्यासह नेऊन द्वारकेत ठेवले. भगवंताची लीला आहे ती. आणि इकडे त्या जरासंधानं कालयवनाच्या मदतीनं मथुरेला वेढा दिला. रात्री वेढा पडला. रात्री वेढा पडायच्या आतच हे सगळे अदृश्य रूपानं द्वारकेत पोहोचले. वेढा पडल्यानंतर सकाळी पाहतात तर त्या मथुरेमध्ये कोणाचा आवाज नाही, काही नाही, चिटपाखरू नाही, एक मनुष्य दिसेना. मग जरासंधानं कालयवनाला वाटलं की आपले सगळे प्रयत्न फुकट गेले गड्या. आपल्या भीतीनंच कृष्ण आणि त्याचे सगळे यादव हे राज्य सोडून पळून गेले असं त्यांचं मत झालं. पण सूर्योदय झाल्यानंतर पाहतात तर नगराचे द्वार उघडे. नगरात एकही माणूस दिसत नाही. रथ नाही, शस्त्र नाही, काही नाही. फक्त कृष्ण परमात्मा हातामध्ये शस्त्र न घेता हातावर हात त्याची घडी घालून हातावर हात ठेवून राजवाड्यासमोर उभा होता. जरासंधानं त्याला पाहिलं. जरासंधानं त्याला पाहिलं आणि कालयवनाला सांगितलं की तपा तो म्हणाले, तो कृष्ण म्हणाले, तो गवळ्याचा पोरगा. कालयवनानं त्याला पाहिलं. त्याचे जो शस्त्र नाही, अस्त्र नाही, काही नाही म्हणाले. कालयवन म्हणाला मी शस्त्र अस्त्र न घेता दोरी घेऊन जाणार आणि त्या गवळ्याच्या पोराला बांधून आणणार. आवेशानं कालयवन कृष्ण परमात्माकडे धावला. आता कृष्ण परमात्माकडे धावल्यानंतर कृष्ण परमात्मानंही घाबरल्यासारखं दाखवून, भीती दाखवून जोरात पळण्याचं आव्हान तसा भास निर्माण केला. कृष्णाच्या पाठीमागे कालयवन पळू लागला. त्यानंतर कृष्ण एका पर्वताच्या गुहेत लपला.
ती गुहा होती गिरनार पर्वताची. आता बघा, कृष्णाची ही सगळी नीती आहे, मॅनेजमेंट आहे. म्हणून लॉर्ड कृष्णा द मॅनेजमेंट गुरु. आता इथं काय मॅनेजमेंट कृष्णाचं, की हे दोघं आपल्यावर हल्ला करणार. कृष्णाचा दूरदर्शीपणा होता. ज्याला मॅनेजमेंट गुरु व्हायचं त्याच्यामध्ये कृष्णासारखे सगळे गुण पाहिजे. कृष्णाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, दूरदर्शीपणा होता, प्रयत्नाची पराकाष्ठा होती, दूरचा विचार करत होता, त्यापर्यंत नियोजन करत होता. किती दूरचा विचार केला होता की ज्याकडनं हेराकडनं ज्यावेळी बातमी कळाली की या काल येऊन सहज जरासंध आता तुमच्यावर हल्ला करणार आहे, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की 17 त्याचा आपण अपमान केला आहे. आता तो 18व्यांदा युद्धाला येत आहे, तो जास्त तयारीनिशी येईल आणि यादवांचं नुकसान होईल. म्हणून दूरदर्शी असल्या कृष्णानं दूर त्या द्वारकेमध्ये किल्ला बांधला, सोन्याची द्वारका. आणि योगमायेच्या साहाय्यानं रात्रीतून सगळे यादव तिथं नेऊन ठेवले. हा मॅनेजमेंटचाच विषय, व्यवस्थापनेचाच विषय. आपल्या राज्यातील लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा हा व्यवस्थापन आहे. आणि दुसरी गोष्ट, आता काल येवण हा पराक्रम आहे. काल येवणाच्या हातून ठीक आहे, आपल्या हातून त्याचा वधही होऊ नये आणि त्याचा पराभव होऊ नये, पण त्याचा वध तर झाला पाहिजे. मग काय नियोजन केलं त्यांनी, काय व्यवस्थापन केली, काय मॅनेजमेंट केली. कृष्ण परमात्माला हे माहीत होतं की त्या गिरनार पर्वताच्या गुहेमध्ये, हे सौराष्ट्रामध्ये जिथं नरसिंह मेहताचं जन्मस्थान आहे, जिथं दत्त पादुका आहेत, 10,051 पायरी आहेत त्या पादुकेला, जिथं दत्ताच्या पादुका आहेत. आणि याच मंदिराजवळ डाकोरनाथ मंदिर आहे. ज्या डाकोरनाथ मंदिरापासून कृष्ण पुढे पळाला आणि त्याच्या मागे हा काल येऊन पळाला, त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे रणछोडदास, कृष्णाचं मंदिर आहे. आणि तिथून जवळ गिरनार पर्वताची गुहा आहे. कृष्णाला मॅनेजमेंट अशी केली होती की त्या गिरनार पर्वतापर्यंत त्याला न्यायचं, आणि म्हणून कृष्णानं आपण भिलो असं दाखवलं. त्या गिरनार पर्वतामध्ये एका गुहेमध्ये कृष्णाला माहीत होतं की मुचकुंदा झोपलेला आहे. मुचकुंदा हा इक्ष्वाकू कुळातला राजा, मांधाताचा पुत्र, जो मांधाता या युवनाश्व नावाचा मुलगा आहे. सूर्यकुळातले, रामकुळातले. दशरथाला पुत्र नव्हता, हरिश्चंद्राला पुत्र नव्हता, तसा युवनाश्वालाही पुत्र नव्हता. हे इक्ष्वाकू कुळातली सगळ्या लोकांची शोकांतिका आहे. त्यांनी पुत्रकामेशी यज्ञ करून जे ते संतती प्राप्त केली. तसं युवनाश्वानंही पुत्रकामेशी यज्ञ केला. युवनाश्वानं पुत्रकामेशी यज्ञ केल्यानंतर काय झालं, तो यज्ञाच्या ठिकाणीच झोपत होता. आणि यज्ञाच्या ठिकाणी त्याला रात्री तहान लागली. तहान लागल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे पाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण एका कळशीमध्ये पाणी होतं, सुरईमध्ये. ते त्यानं पिले, झोपी गेला. सकाळी ज्यावेळेस ते पुरोहित उठले, यज्ञाची तयारी झाली, आजचा सांगत आहे, आजचा शेवट दिवस आहे, आता राणी मातेला ते अभिमंत्रित केलं, जल आज द्यायचं. पाहतात तर त्यात पाणीच नाही. विचारलं, यातलं जल कुठं गेलं? राजाने सांगितलं, मला माहीत नाही, मी रात्री पिलं तहान लागल्यानं. अहो म्हणजे जल चांगलं होतं, वाद नाही त्यात, पण ते अभिमंत्रित होतं, मंत्र केलं होतं, त्यामुळं त्या जलाच्या सहाय्यानं गर्भधारणा होणार होती म्हणाली. आता राणी ऐवजी तुम्हाला गर्भधारणा होईल, आणि झाली. आणि पुढे मग त्याची उजवी कुस कापून सिझरिंग करून त्यातून जो पुत्र आला त्याचं नाव मांधाता. म्हणजे सीझर हे किती जुन्या काळातलं आहे सीझरिंग, हे आताच्या काळातलं सीझर नाही. आज डॉक्टर जे करतात गरोदर स्त्रियांचं, पूर्वी सीझर झालेले, युवनास्पती सीझर झालेले. आणि अशा रीतीनं हा मांधाता जन्माला आल्यानंतर तो रडू लागला. त्यावेळेस मग आता सगळ्या तिथले असलेले ऋषीमुनी हवालदिल झाले. म्हणले, आता हे बाळ रडायला लागलं तर बाळ आपल्या आईला पितं, आता हा कोणाला पिणार, याला कोण दूध पाजणार?
आता याला मातीचं दूध पाजणं आवश्यक, काय करावं? त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्यक्ष इंद्रदेवता, यज्ञाची देवता प्रकट झाली आणि इंद्रानं सांगितलं की काळजी करू नका, तो माझा पुत्र, मी त्याला पाजण्याची व्यवस्था करेन. आणि इंद्रानं काय केले की आपली बोट त्याच्या तोंडात दिलं आणि त्यानं चुटू 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 त्या बोटामधलं अमृत पिलं. परत त्याला दूध प्यायचं कामच पडलं नाही. असा मानदाता ज्याने ओंकारेश्वर भगवंताची स्थापना केली नर्मदा किनारी. अशा रीतीनं त्या मानधाताचा पुत्र हा मुचकुंदा. हा मुचकुंदा देवदानवाच्या युद्धामध्ये इंद्राकडून याने युद्ध केलं, देवाकडून 10,000 वर्ष युद्ध केलं, दानव हारले. मग इंद्राने त्याला सांगितलं, तो म्हणला, मुचकुंदा म्हणला की देवा, मला फार झोप यायली, मला कुठेतरी मी झोपेल, पण झोप लागल्यानंतर मला एक असा आशीर्वाद द्या की माझी जो कोणी झोप मोडेल त्याला मी पाहिलं तो भस्म होईल आणि त्यानंतर मला लगेच चतुर्भुज भगवंताचं दर्शन व्हावं. या 2 तुम्ही अवतार मला आशीर्वाद द्या. इंद्राने त्याला तथाच म्हणून 2 आशीर्वाद दिले. कृष्ण परमात्माला हे माहीत होतं की इथं मुचकुंदा झोपलेला आहे आणि मुचकुंदाला जर कृष्ण समजून उठवलं, लात मारली किंवा उठवलं आणि मुचकुंदाची याची नजर झाली की हा भस्म होणार आणि नंतर मग मुचकुंदाला आपण दर्शन देऊ. या निमित्तानं कृष्ण परमात्मा त्या कालयवनाला त्या गिरनार पर्वताच्या गुहेमध्ये घेऊन गेले. गुहा खूप मोठी होती. गुहाला अनेक दालनं होती, 1, 2, 3, 4, 5. त्या गुहेच्या पहिल्या दालनामध्येच मुचकुंदा झोपलेला होता. कृष्ण परमात्मा त्या गुहेत गेले. कृष्ण परमात्मानं आपल्या अंगावरचं उपवस्त्र त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकलं आणि मुचकुंदाच्या उशाला शेजारी टोपही ठेवून दिलं आणि कृष्ण परमात्मा पलीकडच्या दालनात गेले. कृष्ण परमात्मा पलीकडच्या दालनात गेले आणि पलीकडच्या दालनात गेल्यानंतर मुचकुंदा आला. मुचकुंदानं पाहिलं, अरे म्हणले हा थकून इथं झोपला गडे. अंगाचं वस्त्र पाहिलं, उशाला टोप पाहिला आणि जोरात लात मारली. जशी मुचकुंदानं त्याला म्हणजे कालयवनानं मुचकुंदाला लात मारली, कृष्ण समजून मुचकुंदा उठला बरोबर त्याची कालयवनाची नजर झाली. कालयवन भस्म झाला आणि नंतर कृष्ण परमात्मा येऊन चतुर्भुज रूपामध्ये मुचकुंदाला दर्शन दिलं. असा कृष्ण हा मॅनेजमेंट गुरु होता. अशी त्याची मॅनेजमेंट होती. आणि नंतर मग कृष्ण परमात्माने आणि बलरामाने त्या जरासंधाच्या मुचकुंदाच्या सगळ्या सैन्याचा धुव्वा वाजविला. सगळं सैन्य मारल्या गेलं आणि त्यानंतर मग मात्र जरासंधानं परत कृष्णाशी युद्ध केलं नाही. हा मुचकुंदा जो आहे, कृष्ण परमात्मानं दर्शन दिलं चतुर्भुज रूपात. भगवंत म्हणाले, मुचकुंदा तुला काय हवं ते माग. त्या मुचकुंदानं भगवंताला काय मागितलं? मुचकुंदा म्हणाले, देवा मला काही नको, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. देवा माझी एकच इच्छा आहे, तुझा सत्संग घडावा, काही काळ मी तुझ्याजवळ राहावं, ही माझी इच्छा आहे. भगवंतानं सांगितलं की आता माझा हा द्वापार युगातला कृष्ण जन्म संपेल आणि पुढे मग मी तुला दिंडोरी वनामध्ये म्हणजे पंढरपूर येथे तुला दर्शन देईल आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे तिथेच मी थांबेल. त्याप्रमाणे पुढे या मुचकुंदानं पुंडलिक म्हणून जन्म घेतला आणि पुंडलिक म्हणून जन्म घेतल्यानंतर पुंडलिक हा आईवडिलाची सेवा करत असताना त्या दिंडोर वना म्हणजे पंढरपूरला प्रत्यक्ष पांडुरंग आले असताना त्याने सांगितलं, मी माझ्या मातापित्याची सेवा करतो, पांडुरंगा तू काही काळ या विटेवर उभा राहा. आणि त्या विटेवरती कृष्ण परमात्मा उभा राहिला. तो आजही तिथेच आहे. अशा रीतीनं सत्संग त्या पुंडलिकाला कृष्ण परमात्माचा घडलेला आहे. असेही कृष्ण परमात्मा. पुढे रेवत राजाची कन्या रेवती हिचा विवाह बलरामाशी झाला आणि त्यानंतर थोड्या दिवस
दिवसात श्रीकृष्णाचा रुक्मिणीशी स्वयंवर झाला. तर परीक्षिती म्हणाले, मला कृष्णानं राक्षसी विधीनं रुक्मिणीस वरलं ते रुक्मिणी स्वयंवर आणि श्रीकृष्णाचे इतर विवाह देखील सांगावं ती मला ऐकण्याची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी शुकाचार्य सांगू लागले, विदर्भ देशाचा अधिपती भीष्मक उर्फ भीमक कौंडण्यपूरचा राजा होता. आज त्या कौंडण्यपुराला अमरावती म्हणतात. त्याला 5 मुलं होती आणि 1 कन्या होती. मुलीचं नाव रुक्मिणी होतं. रुक्मिणी सर्वांग सुंदर होती. तिनं आपल्या घरी येणाऱ्या नारदाकडून श्रीकृष्णाचं सौंदर्य, पराक्रम, औदार्य, गांभीर्य, चाणाक्षपणा श्रवण केला होता आणि कृष्णाच्या षड्गुण ऐश्वर्याचं वर्णनही ऐकलं होतं. आणि म्हणून तिच्या मनात एकच होतं की श्रीकृष्णासारखा सुयोगी पती आपल्याला नाहीच ना, आपला कृष्णच पती व्हावा. पुढे हेच नारद द्वारकेत आले. द्वारकेत आल्यानंतर नारदानं यादवांना, वसुदेवांना, देवकींना, सर्वांना आणि मथुरेमध्ये आपल्या ह्या वसुदेव देवकी सर्वांना त्यांनी रुक्मिणीच्या सौंदर्याचं आणि बुद्धिचातुर्याचं, उत्तम स्वभावाचं वर्णन करून माहिती सांगितली. आणि सांगितले की तुम्हाला जर कृष्णाचा विवाह करायचा असेल, बलरामाचा विवाह आता झाला, तर कृष्णाला योग्य पत्नी आहे रुक्मिणी, तिच्याशी कृष्णाचा विवाह करावा असं मला मनातून वाटतं. मला आता कृष्णानेही नारद महर्षीकडून रुक्मिणीबद्दलचं सगळं वर्णन ऐकलं, स्वभाव ऐकला आणि कृष्णाच्या मनात इच्छा निर्माण झाली की ठीक आहे, आपल्याला पत्नी करून घेण्यास काही हरकत नाही. आता या रुक्मिणीचे 4 भाऊ होते. रुक्मी मोठा भाऊ, रुक्मरथ, रुक्मबाहू आणि रुक्म्या, 4 भाऊ होते. तर रुक्मी हा ज्येष्ठ भाऊ होता. तो कृष्णाचा द्वेष करायचा. त्याच्या मनातच नव्हतं की कृष्णाला रुक्मिणी द्यावी. त्याचा मित्र शिशुपाल होता आणि त्याने ठरवलं की शिशुपाललाच मी रुक्मिणी देणार, कृष्णाला देणारच नाही. रुक्मिणीला जेव्हा हे कळलं तेव्हा तिला खूप दुःख झालं आणि श्रीकृष्णाची प्राप्ती करून घेण्यासाठी तिने एका ब्राह्मणाजवळ एक पत्र दिलं, प्रेमपत्र दिलं आणि त्याला द्वारकेत पाठवलं. हे जगातलं पहिलं प्रेमपत्र. रुक्मिणीनं पत्र देऊन ब्राह्मणाला पाठवलं तर ब्राह्मण ते पत्र घेऊन आला. कृष्णाने त्या ब्राह्मणाचा आदर सत्कार केला. त्या ब्राह्मणाने श्रीकृष्णाने ते रुक्मिणीने दिलेलं पत्र दिलं, त्याने ते वाचून पाहिलं. हे पत्र 7 श्लोकात असून आजही म्हणे अमरावतीला आरतीनंतर वाचलं जातं. मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण ऐकेवा ते खरं माहीत नाही. दशमस्कंदातल्या 52 अध्यायामध्ये 37 ते 43 श्लोक हे 7 श्लोक आहेत बघा. याचा थोडक्यात मतितार्थ जर पाहायचा झाला तर तो असा आहे की कसं होतं त्या काळचं पत्र, त्याची जर कल्पना केली आपण की काय अर्थानं भरलेलं होतं, तर ती म्हणाली ती, हे यदुनायका, तू मोक्षदाता आहेस म्हणून तुला मुकुंद म्हणतात. तुझ्या कृपेशिवाय मला कोणालाच मोक्ष प्राप्त होत नाही. याकरता तुझं प्रेम संपादन करावं ही माझी इच्छा आहे, मोक्षाकरता बरं. परंतु माझा भाऊ तुझ्या विरुद्ध असल्याने तो माझ्या वडिलांना प्रतिबंध करत आहे, म्हणून मी फार दुःखी आहे. तेव्हा हे विश्वपालका, कृपा करून तू या महत्संकटातून मला सोडव आणि मला सुखी कर. मला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे आणि तुझ्याशिवाय मला मोक्ष प्राप्त होणार. या कामी तुझ्या वाचून मायबाप, भाऊ बहीण, इष्टमित्र कोणीच माझं सहाय्य करू शकत नाही, म्हणून मी तुला शरण आलेली आहे. माझ्या हाकेला धावून येऊन माझी इच्छा तू पूर्ण कर. माझं जर पूर्व पुण्य बलवत्तर असेल तर तुला माझी दया येईल आणि क्षणाचाही विलंब न करता तू माझ्यासाठी येशील. अरे जगात राजे भरपूर आहेत, महाराजे भरपूर आहेत, परंतु मला तुझ्यासारखा षड्गुण संपन्न असा विरक्त पती हवा. घालीन तर मी तुलाच माळ घालीन, नाही तर मी प्राण त्याग करीन. तू सर्वज्ञ आहेस, याहून तुला अधिक लिहिणं योग्य नाही. आणि म्हणून मस्तक नमून हे पत्ररूपी सुमन तुझ्या चरणी अर्पण करते. कृष्णानं पत्र वाचलं आणि तिनं ब्राह्मणाला एक निरोप दिला होता, तोही ब्राह्मणानं सांगितला. ब्राह्मण म्हणाले की यांच्या
कुळामध्ये विवाहाच्या पूर्वी, विवाहाच्या आदले दिवशी म्हणजे पूर्वसंध्येला यांची एकविरा माता देवी आहे, त्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. नववधू त्या दर्शनाला जात असते. हे मंदिर राजवाड्यापासून थोडं दूर आहे. या अंबिकेच्या मंदिरात ती जेव्हा दर्शनाला येईल, तिथून तुम्ही तिचं हरण करावा अशी तिची इच्छा आहे. पत्र वाचलं. रुक्मिणीचा विवाह केव्हा आहे, मुहूर्त केव्हा आहे, विचार केला. म्हणले परवाच दिवशी रात्री. मग म्हणले आता आपल्याला निघावं लागतं. म्हणले हो. दारुकाला निरोप द्यायला दारुक आले आणि कृष्ण परमात्मा त्या ब्राह्मणाला घेऊन रथात बसले, निघाले. निघाल्यानंतर या ठिकाणी आमच्या बलराम दादाला कळालं की कृष्ण परमात्मा एकटेच गेलेत. आणि बलराम दादाला माहीत होतं की शिशुपालाचं लग्न आहे. शिशुपालाला रुक्मिणी द्यायची ठरली. मग शिशुपालाचं लग्न आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जरासंधाचं सैन्य असेल, दंतवक्र सैन्य असेल, पौंड्रचं सैन्य असेल, शाल्वचं सैन्य असेल. आणि सैन्य घेऊन तिथं उपस्थित असल्यानंतर कृष्णाचा निभाव लागणार नाही, म्हणून बलराम काही सैन्य घेऊन युद्धासाठी आला. की प्रसंग जर आला, वेळ प्रसंगच आपल्याला युद्ध करावं लागेल, 2 हात करावं लागतं. आणि आल्यानंतर बलराम दादानं आपलं सैन्य त्या ठिकाणी एक खिंड होती, नदीपात्र होतं, त्या नदीला पाणी नव्हतं, त्या नदीपात्रातूनच द्वारकेला यायला रस्ता होता. त्या नदीपात्रामध्ये दोन्हीकडे मोठमोठाले बोगदे होते. आणि त्यामध्ये या कृष्ण परमात्माने या सैन्याला लपून ठेवलं. ते सैन्य तिथं लपून राहिलं. कृष्णाला माहिती याच रस्त्यानं कृष्ण पुढे जाईल. कृष्ण पुढे गेला, जर याच्या मागं सैन्य असतं त्या सैन्याला आपण इथंच आडू, असं नियोजनानं त्यांनी त्याबरोबर त्या खिंडीमध्ये गनिमिकांना लढण्यासाठी सैन्याचं नियोजन केलं होतं. आता कृष्ण परमात्मा आल्याची बातमी देखील कळाली. शिशुपालाचं वराड आलं होतं कुंडिनपूरला. भीमक राजानं त्या म्हणजे रुक्मियानं भीमक राजानं शिशुपालाचं शाल्व, जरासंध, दंतवक्र या राजांचं त्यांच्या सैन्याचं सर्वांचं स्वागत केलं. आता भीमक राजाला कळलं कृष्ण आला आहे. त्याने कृष्णाचे स्वागत केलं. कृष्णाला योग्य असे स्थान दिलं, उतरण्यासाठी जागा दिली. कृष्ण मात्र एकटाच आला होता. आणि म्हणून बलराम आलेला कृष्णाला माहीतच नव्हता. इकडे रुक्मिणी चिंतित होती, ब्राह्मण आला की नाही, ब्राह्मण आला की नाही. पण एवढ्यात तिची ब्राह्मणाची भेट झाली. तिला खूप आनंद झाला. तिने ब्राह्मणाला नमस्कार केला, ब्राह्मणाला पुष्कळ द्रव्य दिलं. आणि दुसऱ्या दिवशी कुळाच्या रीतीप्रमाणे रुक्मिणी अंबिका देवीच्या दर्शनाला निघाली. अंबिका देवीच्या दर्शनाला निघाले असताना तिच्या भोवताली सैन्य होतं, बरोबर मैत्रीण होत्या. तिनं मौन धरलं होतं आणि मौन धरून ती पायी चालली होती. पायी जात असताना वाद्य वाजत होती. बरोबर सुवासिनी होत्या, स्त्रिया होत्या, पुरुष होते, मोठा समुदाय होता. ती मंदिराजवळ आली. मंदिराजवळ येतात तिनं हातपाय धुतले, मंदिरात प्रवेश केला, भवानी मातेला नमस्कार केला आणि भवानी मातेला विनंती केली की माते, भगवान श्रीकृष्ण हाच माझा पती व्हावा. रुक्मिणीनं त्या भवानी मातेला गंधाक्षाच्या फुलाच्या माळा वाहिल्या, वस्त्रभूषण वाहिले, धूपदीप नैवेद्य दाखवला, तांबूल दिलं, भवानी मातेची पूजा केली. देवींना वडीलधाऱ्या सगळ्या मंडळींना नमस्कार केला, सुवासिनींना नमस्कार केला. देवीनं तिथला पुजारीने दिला प्रसाद ग्रहण केला, तांबूल ग्रहण केलं आणि ती पटकन एकटीच मंदिराबाहेर पडली. कोणाच्या लक्षात आलं नाही. मंदिराबाहेर पडतात तिला समोर कृष्ण परमात्मा रथात उभे दिसले. सर्वांच्या नजरा चुकत ती रथाकडे वळली. श्रीकृष्ण परमात्मानं सर्वाच्या समक्ष तिला हात दिला आणि हात धरून रथात घेतलं आणि रुक्मिणीला घेऊन रथ निघाला. अहो, अनेकांच्या लक्षातच आलं नाही काय घडलं आणि काय नाही ते. आणि रथ बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर सगळेजण आक्रोश करू लागले. उपस्थित राजांनी सैन्याला आदेश दिले आणि सैन्य पाठलाग करू लागले. पाठलाग करत असताना त्या खिंडीच्या पुढे रथ निघून गेला आणि त्या खिंडीमध्ये बलराम दादाच्या सैन्याने या यादवांनी या सगळ्या सैन्याला रोखून धरलं, चोख उत्तर दिलं. त्या सगळ्या सैन्याचा फडशा पाडला.
देशात सैन्य होतं. जरासंधानं शिशुपालाचं सांत्वन केलं आणि रुक्मियानं एक ऑक्सिनी सैन्य घेऊन उलट दिशेनं तो शॉर्टकट रस्त्यानं कृष्णाला अडवा आला. कृष्ण परमात्माने त्याचे युद्ध केलं, त्याच्यावर 6 बाण टाकले, त्याचं धनुष्य मोडलं, त्याला बंदिस्त केलं. त्याच्याच वस्त्रानं कृष्ण परमात्माने त्याला बांधलं. रुक्मिणीने विनंती केली की माझ्या भावाचा वध करू नका. आणि मग त्याचे मिशा आणि डोक्यावरचे केस कापून त्याला तिथं सोडलं. रुक्मिणीचा खूप अपमान झाला होता. तो कुंडिनपूरला गेलाच नाही. कुंडिनपूरला न जाता त्यानं तेथेच थांबला आणि त्यानं तिथे भोजकट नावाचं नगर वसविलं आणि तो तिथेच राहू लागला. इकडे कृष्ण मथुरेत आल्यानंतर रुक्मिणीसह द्वारकेत आल्यानंतर त्यांचा विवाह, हातात विवाह झाला. अशा रीतीनं कृष्ण परमात्माचा हा पहिला विवाह इथं संपन्न झाला. यानंतर कृष्ण परमात्माचे 1008 विवाह झाले. या सगळ्या विवाहाचे कथा, विवाहाचं चिंतन आपण करणार आहोत. आणि अशा रीतीनं या श्रीकृष्णाच्या सगळ्या विवाहाचं चिंतन करून कृष्णाचा गृहस्थाश्रम याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. बाकीचे विवाह आपण पुढच्या अध्यायात पाहू. झालेली सेवा कृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम. कृष्ण 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 कृष्ण. भागवताच्या 6व्या दिवसाचा कथाभाग पहिल्या दिवसाचा आपण इथं संपूया. कारण बाकीच्या अजून जवळपास आपल्याला कृष्ण परमात्माचे 16,108 विवाह पाहिजे. पहिला विवाह आज रुक्मिणीशी स्वयंवर झाला. आता पुढचे 7 विवाह आपण व्यवस्थित पाहू. त्यानंतर भौमासुराच्या ताब्यात असलेल्या 16,100 स्त्रियांचं कृष्ण परमात्मा सुटका करतो, त्यांचं पुनर्वसन करतो, म्हणजे त्यांनाही पत्नीचा दर्जा देतो. या सगळ्या कथा आपण आणि कृष्णाचा गृहस्थाश्रम आपण थोडक्यात दुसऱ्या भागात पाहण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा कृष्ण परमात्माच्या चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. जय श्रीकृष्ण.